रामराम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो बघा, आता टोमॅटोची साईज जवळपास खूप छान प्रकारे अशी वाढलेली आहे। हे बघा, आता बऱ्यापैकी सध्या सगळ्या झाडांची बघा आता साईज काय वरती जे आलेले ते छोटी साईज आहे, जी सुरुवातीला लागलेले आहेत ती बरीचशी असा मोठी साईज झालेली आहे। भरपूर ठिकाणी सध्या आता टोमॅटो लागलेले आहेत। काही ठिकाणी तुम्हाला असं खूप मोठी साईज झालेली दिसून येईल, जे सुरुवातीला एकदम लागलेले टोमॅटो आहेत। आता हे बघा, आता हे एकदम सुरुवातीला लागलेले टोमॅटो आहे। हे बघा, ही साईज खूप मोठी झालेली आहे आणि वरती सुद्धा एकदम हे बघा, आता फुलं पण भरपूर प्रमाणामध्ये आहेत आणि बारीक बारीक फळ तर असंख्य फळं आहेत। तर याच्यामध्ये आपण फळांची जी साईज वाढवण्यासाठी आपण इथं काल एक खूप महत्त्वाची अशी फवारणी घेतलेली आहे आणि ती टोमॅटोमध्ये आपल्याला आवर्जून वापरावंच लागते। त्याच्याशिवाय फळांची साईज होणं एक जवळपास अशक्यच असतं आणि तुम्हाला हे ग्रेड तुम्हाला जवळपास कोणीही सांगणार नाही। तर त्याच फवारण्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊयात। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। तर आता जवळपास सगळ्या झाडांना खूप छान प्रकारे असे टोमॅटो लागलेले आहेत। बघा, आता काही झाडांचा असं साईज बऱ्यापैकी वाढलेले आहे। तर बऱ्याचशा लोकांना फक्त काय एकच सगळ्यांचं म्हणणं असतं की जेव्हा फुलं लागतील तेव्हा 1261 वापरा, जेव्हा फळं लागतील तेव्हा 05234 वापरा। हे 2-3 ग्रेड सोडले तर जवळपास दुसरं कुणीही तुम्हाला सांगणार नाही। पण याच्यामध्ये याच्या व्यतिरिक्तही भरपूर असे ग्रेड आहेत, त्यांचंही भाजीपाला पिकामध्ये खूप सारं असं महत्त्व आहे। त्याच्यामध्ये मग कॅल्शियम नायट्रेट असेल, बोरॉन असेल, 13-40-13 असेल, पोटॅशियम शोनाईट असेल, खूप असे ग्रेड तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला भेटतील आणि ह्या ग्रेड जवळपास तुम्हाला कोणीही सांगणार नाही, पण याचं महत्त्व खूप जास्त आहे। तर याच्यामध्ये आपण काल पोटॅशियम शोनाईटची फवारणी घेतलेली आहे, जेणेकरून फळांची साईज वाढवण्यासाठी याची खूप सारी मदत होते। तर आपण टोमॅटोमध्ये घेतलेले आहे आणि मिरचीमध्ये घेतलेले आहेत। मिरचीचं बघा, आता खूप छान प्रकारे असे सध्या फुलं लागलेले आहेत। मिरचीसुद्धा वाढायला सुरुवात हे बघा, आता हे पांढरे असे फुलं, भरपूर असे फुलं लागलेले आहेत आणि बघा थ्रिप्ससुद्धा अटॅक झाला होता। 1-2 फवारण्या आपण याच्यामध्ये घेतलेल्या आहेत, तर भरपूर असा रिझल्ट याच्यामध्ये हे बघा, आता नवीन जे पान आहेत ते पूर्ण क्लिअर झालेले आहेत आणि मिरचीसुद्धा वाढायला त्याच्यामध्ये सुरुवात झालेली आहे। तर याच्यामध्ये आपण हे महाफिडी कंपनीचं बघा पोटॅशियम शोनाईट घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला पोटॅश आणि मॅग्नेशियम या दोन्हीचं असं कंबाईनचं हे ग्रेड भेटते, जेणेकरून तुम्हाला पोटॅशमुळे फळांची साईज ही वाढायला खूप अशी मदत होते आणि मॅग्नेशियमना झाडांचा आणि फळांचा कलरही टिकून राहतो। फळामध्ये ही चकाकी येते, झाडंही सुद्धा हिरवेगार राहते। ह्या जास्त छोटे ग्रेड असतात, जसं कॅल्शियम असेल, पोटॅशियम असेल, खूप कमी पैशामध्ये तुम्हाला 100, 110, 120 रुपयापर्यंत भेटून जातं। पण याचं महत्त्व भाजीपाला पिकामध्ये खूप असं आहे आणि जवळपास तुम्हाला ह्या अशा ग्रेड कोणीही सांगणार नाही। सगळ्यांना माहिती असतं की 1-2 ग्रेड 1261, 05234 असे ग्रेड वापरायचे, पण त्याच्या व्यतिरिक्त ही असे अन्नद्रव्य देणं एक खूप महत्त्वाचं असं काम आहे आणि आपण याला टप्प्याटप्प्यामध्ये 2-3 दिवसाच्या अंतराने कधी पोटॅशियम देतो, कधी कॅल्शियम देतो, कधी बोरॉन देतो। आपल्याला असं 5-6 दिवसाच्या अंतरानं असे अन्नद्रव्य देणं खूप असं महत्त्वाचं आहे, तेव्हाच आपल्या झाडामध्ये साईजही टिकून राहते, झाडांचा कलरही टिकून राहतो। सध्या बघा, मिरचीलाही सध्या खूप असे फुलं लागलेले आहेत। आता त्यामध्ये मिरची वाढायला सुद्धा सुरू आहे। हे बघा, आता काही ठिकाणी हे बघा असं मिरची वाढायला सध्या सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, माहिती कशी वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा।